मध्ये बघा तीन सब्जेक्ट्स आपल्याला दिलेले आहेत. एक अरिथमेटिक, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आणि तिसरं आहे जनरल अवेअरनेस. याची 120 मार्कांची टेस्ट होणार आहे. त्यासाठी आपल्याला 90 मिनिटं दिलेली आहेत. हॅलो फ्रेंड्स, माय करियर अकॅडमीच्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की नोकरीच्या संधी या विषयात रेल्वे पोलीस फोर्स मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी 4208 जागांसाठी जाहिरात आलेली आहे. 4208 ही संख्या कमी नाही, खूप मोठ्या प्रमाणात. आणि क्वालिफिकेशन आहे फक्त 10वी पास. क्वालिफिकेशन काय? फक्त 10वी पास. 10वी पास विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. पण त्यांचं एज पाहिजे 18 ते 28. एज ग्रुप काय तुमचा आला? 18 ते 28. SC ST OBC साठी राज्य घटनेचे आपल्याला दिलेले आहेत रिझर्वेशन किंवा एक्स्ट्रा 3 वर्ष 5 वर्ष, तर ते सर्व याला ऍप्लिकेबल आहे. त्यानंतर बघूया आपण की ऍप्लिकेशनची शेवटची तारीख किती आहे? 14 मे 2024. किती? 14 मे 2024 ही लास्ट तारीख आहे. आहे का नाही आपल्याला संधी? रेल्वेमध्ये नोकरी मिळवणं म्हणजे सोन्याची अंडी देणारी रेल्वे आहे. तर आपल्याला जॉब मिळणं हे आपल्या नशिबात असं आहे. म्हणूनच मी तुम्हाला याची माहिती देत आहोत. कारण रेल्वे सारखी संस्था भारतातील सगळ्यात मोठी संस्था आहे. दरवर्षी लाखो लोक तिथे रिक्रुटमेंट होतात आणि याच्या पुढे काळात त्याच्यामध्ये बरेच बदल होणार आहे, विस्तार होणार आहे. आणि यासाठी एक जॉब मिळणं म्हणजे अतिशय आपलं नशीब समजलं जाईल. पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्याच्या टेस्टला कुठले विषय असणार आहे, फिजिकलचे मेजरमेंट्स काय असणार आहेत, कुठले क्वालिफिकेशन फिजिकल टेस्टचे आपल्याला द्यावे लागणार आहेत, ते तुम्हाला आता मी पुढच्या स्लाइड मध्ये दाखवणार आहोत. ओके फ्रेंड्स, या टेस्ट मध्ये बघा तीन सब्जेक्ट्स आपल्याला दिलेले आहेत. एक अरिथमेटिक, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आणि तिसरं आहे जनरल अवेअरनेस. याची 120 मार्कांची टेस्ट होणार आहे. त्यासाठी आपल्याला 90 मिनिटं दिलेली आहेत. आणि करेक्ट मार्काला 1, म्हणजे करेक्ट उत्तर दिलं तर 1, इनकरेक्ट दिलं, रॉंग दिलं तर 1/3 मार्क्स आपले जाणार आहे. करेक्ट साठी 1 मार्क्स आणि इनकरेक्ट निगेटिव्ह मार्किंग हे 1/3 निगेटिव्ह. हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजेच काय? 90 मिनिट म्हणजे 1.5 तास तुम्हाला दिलेला आहे. 120 प्रश्न आहेत आणि करेक्ट आन्सरला 1 मार्क्स आणि इनकरेक्ट आन्सरला 1/3 निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह मार्किंगमुळे आपल्याला जे करेक्ट आहे तेच टाकता येतील, दुसरे टाकायचे नाहीत आणि आपले मेहनतीचे मार्क जाणार नाही, त्याची काळजी आपण घेतली आहे. आता बघा, अरिथमेटिक मध्ये तुम्हाला सर्व कमर्शियल मॅथ म्हणजे सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, नंतर डाटा रिप्रेझेंटेशन, हे प्रश्न याच्यात राहणार आहे. रिझनिंग मध्ये कोडिंग, टेक्निक, सेटिंग, अरेंजमेंट या आपल्या रेग्युलर टेस्ट राहणार आहे. आणि जनरल अवेअरनेस मध्ये स्टॅटिक जीकेवर जास्त फोकस असतो या एक्झामचा. म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स, सोशल सायन्स, कॉन्स्टिट्यूशन याच्यावर ते प्रश्न विचारतात आपल्याला. आणि लँग्वेजचा कुठल्या लँग्वेज असतात, तर रेल्वेने सगळ्यात बेस्ट सोय केली आहे आपल्याला की आपण रिजनल लँग्वेज मध्ये सुद्धा आन्सर देऊ शकतो. म्हणजे हिंदी आणि इंग्लिश व्यतिरिक्त आपण जी रिजनल लँग्वेज चूज केली त्या लँग्वेज मध्ये आपल्याला पेपर देता येतात. हा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट. आता बघा, 35 आणि 50 असं मार्कांचं बायफर्केशन असेल तर तुम्हाला हे जनरल अवेअरनेसचे प्रश्नांसाठी अतिशय करेक्ट आणि ऍक्युरेट हेडिंग आतापासून चालू जर कराल, मी जे विषय तुम्हाला सांगितले कुठले हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स, सोशल सायन्स, इंग्लिश, कॉन्स्टिट्यूशन आणि करंट अफेअर्स व स्पोर्ट्स असतील, म्युझिक असतील, हे सर्व विषय आपल्याला आतापासून तयार करून घ्यावे लागणार आहे. आता ह्या रिटन टेस्ट मध्ये पास झाल्यानंतर आपल्याला एक ग्राउंड टेस्ट होणार आहे, फिजिकल टेस्ट होणार आहे. तर त्याचे मेजरमेंट्स काय असतील, त्यांच्या स्किल किंवा क्वालिफिकेशन काय असतील, कशा आपल्याला ते पूर्ण करायला लागतात, रिक्वायरमेंट काय आहे ते बघायचे आहे. ते आपण आता बघूया. मित्रांनो,
आता आपण बघणार आहोत पीएमटी टेस्ट. सीबीटी झाल्यानंतर आपली पीएमटी. पोलीस भरती जायची तर आपली फिजिकल इफिशियन्सी तर पाहिजेच ना. मग त्यासाठी आपल्याला पीएमटी आहे. तर पीएमटी मध्ये काय काय आहे बघा. मेल कॉन्स्टेबलला 1600 मीटर आहे आणि टायमिंग इन द स्टँडर्ड टाइम 5 मिनिट 45 सेकंद आणि फिमेल साठी आहे 800 मीटर 3 मिनिट 40 सेकंद. तर बघा लॉंग जंप आणि हाय जंप जेंट साठी किंवा मेल साठी 14 फूट, हाय जंप 4 फूट आणि फिमेल साठी 9 फूट आणि हाय जंप 3 फूट असू शकते. मग आपण ह्या परीक्षेमध्ये फिजिकल टेस्ट मध्ये बसतो की नाही बसतो त्याचे काय क्रायटेरिया आहे. त्याचे क्रायटेरिया काय आहे. अनरिझर्व्ड ईडब्ल्यूएस आणि ओबीसी साठी हाईट 165 आहे. फिमेल साठी आहे 157 आणि एससी एसटी कॅटेगरी साठी 160 आणि 152. जवळपास 5 सेंटीमीटर ती कमी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर चेस्ट काय आहे. फक्त मेल साठी फिमेल साठी नाही. चेस्ट आहे अनएक्सपांडेड म्हणजे न फुगवता 80 आणि फुगवता 85 पाहिजे आणि कॅटेगरी मध्ये एससी एसटी ला 76.2 आणि 81.2 पाहिजे. तर हे फिजिकल टेस्ट सीबीटी झाल्यानंतर तुम्हाला फिजिकल टेस्ट देता येते आणि ही दिल्यानंतर याच्यात तुम्हाला 2 चान्स मिळतात. जर पहिल्या याच्यात नाही मिळालं तर दुसऱ्या याच्यात आपल्याला करता येऊ शकते. तर ही जी परीक्षा आहे मित्रांनो ही परीक्षा तुम्ही देऊ शकता आणि ज्याचं क्वालिफिकेशन जास्त नाहीये पण जॉब अपॉर्च्युनिटीज फक्त 10वी पास वर आहे. तर माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही ही परीक्षा द्या आणि तिच्यात यशस्वी व्हा. आणि तुम्हाला याचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर माय करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही तुम्हाला लिंक दिलेली आहे, मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यावरून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तर मुलांना या परीक्षेमध्ये तुम्ही यशस्वी व्हा यासाठी माझ्याकडून तुम्हाला बेस्ट लक. ओके, बाय बाय.